या लोकांकडे फंक्शन असेल की हे असे पायाला अलता लावतात आणि मला सुद्धा फार आवडतं अलता लावायला, म्हणून मी सुद्धा लावून घेते पायाला अलता. आज यांच्याकडे तिलकचा फंक्शन आहे, तर त्यासाठी त्यांनी घराच्या समोरच एक जागा होती तिकडे अशी सजावट केली आहे आणि खूप मोठं फंक्शन आहे. खूप लांबून लांबून लोक आले आहेत, बॉडीगार्डसुद्धा आहे त्यांच्यासाठी, ड्रोन वगैरे सगळं एकदम VIP सर्व्हिस आहे आणि जेवणामध्ये पण व्हरायटी 101 ठेवल्या आहेत. तर आता मी घरी आले आणि इथे घरी यांच्याकडे हे तिलक चढवलं जातं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे नवरीच्या घरून सामान येतं नवऱ्यासाठी किंवा नवऱ्याच्या घरच्यांसाठी आणि ते सामान वगैरे इकडे दाखवणार आणि तिलक चढवणार. The next day. तर आज त्यांच्याकडे मेहंदीचं फंक्शन आहे. इथे नवऱ्याला मेहंदी लावली जाते आणि त्या साईडला सगळे डान्स करतात. तर आज यांच्याकडे मटकडवा विधी आहे आणि हळदी सुद्धा आहे आणि उद्या लग्न आहे. तर या साईडला सगळे मागे मटकडवा विधीसाठी उभे आहेत. तर ते काय असते विधी ते तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवेन. एक मिनिट आणि आता थोडंच वेळ हळदीचं फंक्शन चालू होते. इथे नवऱ्याला हळद लावली जाते.
next day. ये ना हाँ अपने सुधीर का ले जाए के खवायो। अच्छा और ये सुधीर और मैं खाने का क्या? तर आज लग्न आहे आणि ह्यांच्यामध्ये लग्नामध्ये नवऱ्याला त्याच्या बहिणी काजळ लावतात. तर या दोघी बहिणी त्याला काजळ लावत आहेत. त्यांच्याकडे शगुन मानला जातो आणि काजळ लावल्यानंतर मग नवरा मुलगा पुढे लग्नासाठी त्याची वरात निघणार. तर हे रिसॉर्ट बुक केलं आहे ह्यांनी लग्नासाठी आणि इथे समोर स्टेज आहे आणि स्टेजच्या आजूबाजूला ह्यांनी फूड काउंटर लावलेत. ह्यांच्याकडे भरपूर काय काय आहे लग्नामध्ये, भरपूर म्हणजे भरपूर काय काय व्हरायटीज आहेत आणि यांचं लग्न रात्रीचं असतं आणि सकाळी यांची बारात असते. आता ह्या ठिकाणी यांची द्वारपूजा होणार, म्हणजे नवऱ्याचे काहीतरी पूजा होणार या ठिकाणी आणि मग पुढे ते त्या स्टेजवर जाणार. त्यासाठी हे ती पंडित बसलेले आहेत. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तर इथे लग्नाच्या विधी सुरू झाल्यात, म्हणजे कन्यादान, 7 फेरे, सिंदूर लावणार, मंगळसूत्र वगैरे. तर मी आज थोडा व्हिडिओ पळवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलम् शुभमंगल सावधान. The next day. तर आज तारीख आहे 15 एप्रिल सोमवार. तर आज आम्ही इथे समय माता मंदिरमध्ये आलो आहे. बहराईचमध्ये सगळ्यात फेमस मंदिर आहे आणि इकडे बोलतात की सगळ्यांच्या मन्नती वगैरे पूर्ण होतात.
आज आम्ही दर्शन करायला आलो आहे. मी तिकडे त्या साईडला आतमध्ये जाऊ शकत नाही मंदिरात, मला प्रॉब्लेम असल्यामुळे. पण माझ्यासोबत अजून भरपूर बायका आल्यात, कारण की यांची नवरात्री सुरू आहे आणि आज नवरात्रीचा 7वा दिवस आहे. ते सगळे दर्शनासाठी आले आणि मी इथे बाहेर उभी आहे बाबूला घेऊन. तर खूप मजा आली इथे. खूप माणसं वगैरे खूप म्हणजे खूप चांगले आहेत आणि इकडचे कल्चर्स मला खूप आवडले. तर उद्या 16 एप्रिलला माझी लखनौ टू मुंबई फ्लाईट आहे. तर उद्या मी सकाळी इथून निघेन. तर ही वीट घेतली आहे आणि ही वीट धुवून घेतली पाण्याने स्वच्छ. त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग एक धागा घेऊन आपल्या मनात जी इच्छा आहे ती इथे बोलले आणि नंतर तो धागा बांधून असं मंदिराच्या 5 फेऱ्या घेतल्या आणि मग ही वीट तिथे जाऊन चढवली आहे. तर हे त्याच्याच बाजूला काली माताचं मंदिर आहे. या मंदिरात सुद्धा आम्ही दर्शन करायला हे लोक आले होते. बाहेर मी एक व्हिडिओ काढते. The next day. तो था तेरे मेरे दरमियां, रिश्ते को क्या मोड़ दूं, नाता ये अब तोड़ दूं या फिर यूं ही छोड़ दूं दरमियां. बेनाम रिश्ता वो बाय अंकित जी. फाइनली घर पे जा रही हूँ. तर माझी फ्लाईट खूप डिले आहे लखनौ टू मुंबई. मी एअरपोर्टला 3 तास अगोदर आली होती, कारण की माझी काल 15 एप्रिलची फ्लाईट होती, ती मी कॅन्सल करून 16 एप्रिलची तिकीट बुक केली होती. तर मला असं वाटलं की थोडं लवकर जाते, पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको म्हणून. तर इथे येऊन बघते तर 1.5 तास अजून माझी लेट आहे फ्लाईट. तर माझं चार्जिंग पण नव्हती मोबाईलला, पण नशीब मला इथे चार्जर पॉईंट मिळाला आहे, चार्जिंग पॉईंट. इथे माझा मोबाईल चार्जिंगला लावून मी इथे बसले. तर मोबाईल चार्जिंग करून बघते तर किती वेळ लागेल अजून काय, आणि जाते. तर हे लखनौ इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 आहे आणि माझी फ्लाईटसुद्धा मुंबई टर्मिनल 2ला सोडणार आहे मला. तर ही व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करते, नाहीतर व्हिडिओ खूप मोठी होईल. तर मला लखनौ टू मुंबई तिकीट 6,000ला पडली आहे आणि ही तिकीट मी पेटीएमवरूनच बुक केली आहे. आणि माझ्या तिकीटमध्ये मला मील आणि विंडो सीट म्हणजे माझ्या आवडीची सीटसुद्धा मी बुक केली होती. ती फ्लेक्सी प्लसमधूनच ही तिकीट पण आहे. आज हम अपने एविएटर्स कप्तान हिमांशु चौपड़े और सह कप्तान प्रदीप राजू के साथ हजारों फीट की ऊंचाई में उड़ान भरेंगे. दृष्टि कनिका सोनमा और मैं सोनाली, आपके मुख्य कर्मिकल. हम हिंदी और अंग्रेजी बोल सकते हैं और हम में से कुछ बंगाली और नेपाली भी बोल सकते हैं. हम आपकी सुरक्षा से लेकर फर्स्ट एड तक आपकी देखभाल करेंगे. हम आपकी सेवा में उपस्थित हैं. हमें बेहद खुशी है कि हम आपको हमारे देश के साथ छोड़ सके. प्रस्तुत है आपके लिए इंडिया बाय इंडिगो. धन्यवाद. Ladies and gentlemen, boys and girls, welcome on
As a travel companion, it is simply wonderful to connect you with India by Indigo. Thank you. Requesting crew at the station. तर हे फ्लाईटमध्ये असं वॉशरूम आहे छोटंसं. तर फायनली मी मुंबई एअरपोर्टला पोचली आहे आणि सुधीरला मी थोड्याच वेळात भेटणार आहे. ह्याचा आनंद तर मला 7वं आसमानच्या वर, ते काहीतरी कहावत आहे हिंदीमध्ये, तसं काहीतरी झालं आहे. असं झालं मी कधी त्याला बघते आहे. तर इथून आता पुढे जाते आणि माझी बॅग घेते आणि बॅग घेऊन झाल्यानंतर सुधीरला एकदाची भेटते मी. तर माझी बॅगसुद्धा मला मिळाली आहे. बॅग घेते, पहिले चेक करते माझीच बॅग आहे का, कारण की लास्ट टाईम मी फसली होती, माझी बॅग मी दुसऱ्याचीच उचलली होती. तर ही बॅग माझीच आहे. थँक्स. चुपके से आके तूने दिल में समा के तूने छेड़ दिया कैसा ये फसाना, मुस्कुराना भी तुझी से सीखा है, दिल लगाने का तू ही तरीका है.